लोणार तालुक्यातील पांगराडोळे इथं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं विविध प्रलंबित मागण्यांसाठी आमरण उपोषण सुरू करण्यात आले। मनसे तालुका अध्यक्ष आकाश चाटे यांच्या नेतृत्वाखाली ग्रामपंचायत कार्यालयासमोर हे आंदोलन सुरू आहे। लोणार रायगाव रस्त्याचं काम तातडीनं सुरू करावं, कामात दिरंगाई करणाऱ्या ठेकेदारावर कारवाई करावी, तसंच आंबोरा रस्त्यावरील पावसाच्या पाण्याचा निचरा करण्यासाठी नाला खोदावा, या प्रमुख मागण्यांसाठी उपोषण करण्यात येते। प्रशासनानं तातडीनं दखल घेऊन मागण्या मान्य कराव्यात, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल असा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिलाय। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी रघुनाथ आघाव यांनी। नमस्कार, मी सध्या आहे लोणार तालुक्यातील पांगराडोळे या ठिकाणी आणि या ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुका अध्यक्ष आकाश चाटे हे उपोषणाला बसलेत। आपण त्यांच्याकडून हे नेमकं त्यांनी उपोषणाचा मार्ग का अवलंबवलाय, त्यांच्या मागण्या काय आहेत हे जाणून घेणार आहोत। आपण जे आंदोलन सुरू केले, उपोषण सुरू केलं या ठिकाणी, नेमक्या तुमच्या प्रमुख मागण्या काय आहेत? आमची प्रथम मागणी आहे लोणार ते रायगाव रस्ता लवकरात लवकर सुरू करून त्याचं काम पूर्ण करावं। दुसरी अशी मागणी आहे की ज्या कंत्राटदारानं गेले या रस्त्याचं काम करण्यासाठी 2-3 वर्ष लावले, अशा निष्काळजी कंत्राटदारावर फौजदारी गुन्हे दाखल करावे। नेमक्या या रस्त्यानं अडचणी काय येतात? अडचणी मोठमोठे खड्डे पडलेले आहेत, रस्त्याच्या साईडला साईड पट्टे नाही आहेत, गाड्या स्लिप होऊन लोकांचे ॲक्सिडेंट होतात, जनतेचे ॲक्सिडेंट होत आहेत। मागे 2-3 जणांचे या रस्त्यामुळे प्राण गेलेले आहेत। अशा बऱ्याचशा अडचणी जनतेला समोर आहेत आणि रस्त्यावरती अपघात पण चालूच आहेत। 8 दिवसाला महिन्यातून 2-3 अपघात या रोडवरती होतच राहतात। आणखी मागण्या काय? आणखी मागण्या आमच्या अशा आहेत की जांभोरा शिवारातून वारंवार पाणी पांगराडोळे गावात घुसतंय आणि लोकांच्या घरामध्ये जाऊन त्रास लोकांना सहन करावा लागतो। ते पाण्याची विल्हेवाट प्रशासनाने लावावी, जेणेकरून जनतेचं नुकसान होणार नाही। हे होते आकाश चाटे आणि त्यांनी हे जे उपोषण सुरू केलंय पांगराडोळे रायगाव रस्ता या ठिकाणी, त्यांचं म्हणणं आहे की आठवड्याला या ठिकाणी एक अपघात होतोय आणि या ठिकाणी 4-5 अशी या रस्त्याने या 2-3 वर्षामध्ये बळी गेलेले आहेत आणि याकडं शासनाचं संपूर्णपणे दुर्लक्ष आहे आणि त्या दुर्लक्षामुळं संबंधित कंत्राटदारानं हा जो रस्ता बनवलाय त्याच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांनी केली आहे आणि परत गावामध्ये जे आंबोरा शिवारातून पाणी येतंय त्या पाण्याचा व्यवस्थित विल्हेवाट लावण्याची मागणी त्यांनी केली आणि त्यांच्या या मागण्याकडं आता सर्वांचं लक्ष लागलंय की प्रशासन काय हालचाली करतंय, त्यांच्या उपोषणाची काय दखल घेतंय। रघुनाथ आघाव, न्यूज मराठी 24/7, लोणार, बुलढाणा।